सगळी माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे। सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी फायनलाइज हे बटन आपल्याला दाबायचे। ते कसे दाबायचे ते पाहूया। फक्त खात्री करा की वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाली। बघा या ठिकाणी तुम्ही जर का विद्यार्थी प्रमोट केले असेल म्हणजे 7वीचे जे हा वर्ग आहे, आता 7वीचे वर्ग या ठिकाणी जे माहिती फिलअप केली आहे त्यानंतर आपोआप समजा आपल्याकडे 8वा वर्ग नसल्यामुळे या ठिकाणी लॉक येते, परंतु वर्ग जर का असेल पुढील तर या ठिकाणी AB सेक्शन येते, ते निवडायचं आपण। बघा आणि पुढचे स्टँडर्ड आपोआप या ठिकाणी ॲटो या ठिकाणी येते आणि समोर डन म्हणजे आपण माहिती अपडेट केली असं दिसते, आता पाहूया की फायनल बटन कसं दाबायचं शेवटी सर्वात। सर्व माहिती या वर्गाची भरून झालेली आहे। या ठिकाणी आपण तुर्तास एकदा एक क्विक चेक मारूया। बघा आपल्याला पेज कसे खुले करता येतात। या ठिकाणी एका पेजवर 10 विद्यार्थी घ्यायचे, 25 दिसायला पाहिजे की 100 दिसायला पाहिजे, आपल्याला सगळा वर्ग दिसायला पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी चेक करण्यासाठी या ठिकाणी पाहतो। बघा सगळे विद्यार्थी पुढील इयत्ता गेले आहेत। ठीक आहे, तर सर्व वर्गाची माहिती या ठिकाणी भरून झाली। आपण या ठिकाणी आता फायनलाइज बटन दाबत आहोत। फायनलाइज बटनानंतर काय ते बारकाईने पाहू। प्रोसिजर होत आहे या ठिकाणी आपण या वर्गाची प्रोसेस पूर्ण केली आहे। या ठिकाणी गोषवारा येतो। पहिल्यांदा या गोषवाऱ्यामध्ये काय पाहूया। आर यू शुअर यू वॉन्ट टू फ्रीज द सेक्शन विथ द स्टॅटिस्टिक बिलो। वर्ग 7वा सेक्शन ए प्रमोटेड विथ एक्झामिनेशन 38, नॉट पास व 0, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन 0, डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन 0, टोटल आहे 30। या ठिकाणी कन्फर्म बटन आपण दाबूया। माहिती आपली पूर्ण झाली आहे। आता बघा या ठिकाणी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 7th and section A has been successfully